आज मी बनवलं होतं चिकनचं कालवण म्हणजेच रस्सा आगरी स्टाईलमध्ये। तर चला बघूया कशी बनवायची। खूप सोपी आणि सिंपल आहे। त्यासाठी चिकन घेतलेलं, त्याला चांगलं वॉश करून घेतलेलं आहे, व्यवस्थित 3-4 पाण्याने धुतलेलं आहे मस्त। त्यानंतर मी थोडीशी हळद, इथे आगरी मसाला टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला, त्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण व्यवस्थित। मिक्स करून झालं की आता आपण ह्याला साईडला ठेवणार आहेत। त्यानंतर मी साईडला मस्त कांदा कापून घेतलेले, 2 कांदे कापलेले आहेत मोठे। टोप घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तेल, थोडंसं हिंग आणि चॉप केलेला कांदा टाकायचा आहे। साईडला मी लसूण ठेचलेला होता, लसूण पण आपल्याला टोपामध्ये टाकायचं आहे आणि आता एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। साईडला आपलं चिकन पण रेडी आहे। आता कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण ते टाकणार आहोत। साईडला मी बटाटे पण कापून घेतलेले आहेत, मोठी मोठी पीस कापलेली आहेत, म्हणजे टेस्टी लागतात। आता कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकणार। तर मी इथे घरगुतीच मसाले यूज करते, बाकी मी काहीच टाकत नाही। इथे मी थोडीशी हळद, थोडासा आगरी मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आता याला मस्त मिक्स करून घेणार आहोत, चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये आपल्याला चिकन आणि बटाटा टाकायचा आहे। तर आता आपण सगळं व्यवस्थित करून झालं की आता आपण चिकन टाकणार आहोत आणि आपला बटाटा पण टाकायचा आहे। आता मस्त एकत्र मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। लेग पीस पण आहे, तुम्ही बघू शकता। मस्त मीठ टाकायचं आणि परत एकत्र करून घ्यायचं सगळं आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचं। त्याला थोडंसं पाणी सुटलं की आता आपण त्याच्यावर ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्येच पाणी करणार आहोत गरम। पेल्यावर पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि आता पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता। मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि आता मस्त चिकन आपल्याला शिजवायचं आहे। तर चिकन चांगलं उकळू द्यायचं आहे, फास्ट गॅस ठेवायचा आहे। बघू शकता मी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि फास्ट गॅस करून ठेवायचं आहे। साईडला मी वाटण केलेलं आहे, ह्याची रेसिपी पण मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली आहे। फक्त सुकं खोबरं घ्यायचं आहे आणि त्याला भाजून घ्यायचं आहे आणि वाटण करायचं आहे। आता ते वाटण टाकलेलं आहे, आपला बटाटा पण शिजलेला आहे आणि मस्त कालवण आपलं बघू शकता तुम्ही झालेलं आहे। आता 5 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे, वरून मी मस्त कोथिंबीर टाकली आणि आपलं कालवण रेडी आहे। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच भेटूया आपण पुढच्या रेसिपीसोबत। बाय बाय।